हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। स्वागत है आपका मेरे और एक नए ब्लॉग में। तो चलो शुरू करते हैं। तो दोस्तों, मैं आज के ब्लॉग में तुम्हें बताऊंगा कि वो जो सुलोचन का नशा है, मैं बोर हो गया यार बता के सही में। तुमको भी कितने कितने दिन से 30 आज है 29वां दिन, कल का 30 दिन है। कल पूरा चैलेंज कंप्लीट हो जाएगा अपना। जान दो। आज भी बता देता हूँ सुलोचन के बारे में। आज सुलोचन के बारे में नहीं बताता हूँ। ये जैसे बाहर जो ये शेयरिंग की मीटिंग रहती है ना, वैसे भी आज मीटिंग बता देता हूँ। लोगों दोस्तों, माइक लेता हूँ 2 मिनट। नहीं रहने दो, छोड़ो। हेलो दोस्तों, मेरा नाम संकेत, मैं एक नशेड़ी। मैं छत्रपति संभाजी नगर से। मेरे नशे की शुरुआत हुई थी 2016 में। तो 2016 में मैं ऐसे ही दोस्तों के साथ बैठा हुआ था। दोस्तों के साथ बैठा हुआ था तो दोस्तों के साथ बैठा, मेरे गांड में चुल थी बहुत। मेरे गांड में चुल थी। मैंने क्या करा, मेरे एक दोस्त को पूछा। बोला, इधर सबसे असा त्याला म्हणलं सर्वात भान नशा सांग म्हणलं, असं कोणता जो डायरेक्ट डोक्याला हिट करेल म्हणलं. मग तो काय बोलला माहिती का? तो बोलला म्हणे, अरे इथं बार काय म्हणे, बार बार मतलब खर्रा. खर्रा बोलते उसको, या ऐसे घिसते नहीं क्या उसको, वो वाला बोले बार खा. बोला बार नाही, काही नाही झालं, बार खाल्ला मी, बार खाल्ला. बार जसा खाल्ला त्याच्यानंतर घंटा काही झालं ना मला, मग झालं डोकं खराब. मग त्याला मी विचारलं वापस. त्याचं नाव सूरज नाव आहे त्याचं. त्याला मी वापस विचारलं. त्याला म्हणलं, अरे भावड्या म्हणलं, दुसरा नशा सांग म्हणलं, असं पहिले हिट व्हायला. त्यानं सांगितलं ते सुलोचनचा नशा. तो 2016 पासून तर आता 2025 आतापर्यंत भुगततोय ते एका नशाची सुरुवात. आता ते सीन काय झाला, त्यांनी नशा सांगितलं. माझ्या खिशात होते पैसे, माझ्या खिशात 150-200 रुपये होते चिल्लर. 150-200 रुपये होते. घेतल्या मी टुबा घेतल्या त्या दिवशी 2 ते 3 टुबा पिल्या असं. आणि त्या दिवशी पिल्या 2016मध्ये. मग त्याच्यानंतर 2016मध्ये 2 महिने मी नशा केला, कंटिन्यू नशा केला, कंटिन्यू सोल्युशनचा. मग मावशीचा एक मुलगा आहे, मावशीच्या मुलाचा एक मित्र आहे. त्यांनी मला बघितलं, त्याने उचललं, मोठ्या ग्राउंडवरून उचललं मला. मावशीच्या घरी आणलं, मावशीला सांगितलं. मग मावशीला सांगितलं हे सगळं कीर्तन. मग मामाला कळालं, मामाने दिलं मग नाशिकला टाकून. नाशिकला होतो मी. नाशिकला कुठं होतो, अमृत रिहॅबिलिटेशन सेंटरला. नाशिक जेल माहीत आहे? नाशिक जेलच्या समोर सौभाग्यनगर आहे. सौभाग्यनगरमध्ये अमृत रिहॅबिलिटेशन सेंटर, तिथं होतो. तिथून जसं निघलो, तिथं 3 महिने गाठले. त्या टायमाला मी 12वी चालू होती. 12वी चालू होती. तिथून जसं निघलो तसं कॉलेजला गेलो. कॉलेज म्हणजे हॉस्टेलमध्ये होतो. त्रिमूर्ती पब्लिक स्कूल माहितीच असेल सगळ्यांना. नेवासा फाट्याला घाटगे पाटीलची त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्ये होतो. तिथं तिथं काढले. तिथं तिथं 2 महिने बाकी होते 12वीच्या पेपरला. मग डायरेक्ट 12वीच्या पेपरला बसलो. तिथं 2 महिने थांबलो आणि डायरेक्ट 12वीच्या पेपरला बसलो. 12वी पास केली तिथून जशी 12वी पास केली. तिथं बी काय तर सुधारलो मी घंटा. तिथं मी 12वीला आणि 11वीचं पोरगं, त्या 11वीच्या पोराला घेतलं माझ्यासोबत. आणि एक चप्पल शिवायला एक माणूस येत होता. सगळे पोरांची चपला गिपला ज्यांच्या तुटल्या घेतल्या, तिथे एक माणूस येत होता. त्या चप्पलवाल्याला चंदन लावलं मी तिथं. चप्पलवाल्याकडून एक सुलोचनचा बॉन्ड घेतला 100 रुपयाला. त्या 11वीवाल्याचे 50 रुपये आणि माझे 50 रुपये. 100 रुपयाचा एक बॉन्ड आला. त्या चप्पलवाल्याला चुना लावून टाकला माझ्या डायरेक्ट. मग चप्पलनी हॉस्टेलमध्येच खिचत बसलो. आणि जे माझ्यापेक्षा सिनियर होते त्यांनी मला समजून सांगितलं, म्हणे संकेत असं करत नको जात जाऊ म्हणे, उगं कसं तू लहान आहे म्हणे अजून. अरे आई, आता तुम्ही कोणता बी नशा बी गेला नाही, एखादा लहान पोरगा नशा गेला, समोरचा मोठा पोरगा 2 फटके मारीन त्याला शांत करून समजून सांगेल, भाऊ नशा करू नको. हे आमचे जय बंधुगडमध्ये असतं भाऊ. एवढा सिस्टम आहे आमच्या जय बंधुगडमध्ये. तुमचा मला माहीत नाही. आता सीन काय माहिती आहे का दोन मित्रांनो, थांबा 2 मिनटं. आता तिथून मी निघलो समजा 2019मध्ये. 2019मध्ये 12वी झाली. 12वी 2019मध्ये कंप्लीट झाली.
12वी जशी झाली तसा तसा जसा बाहेर निघलो, हा तिथून जसा बाहेर निघलो 2019मध्ये, मग 2019मध्ये तिथून बाहेर निघलो. तर मग नंतर 2021 2021मध्ये 2019ला बाहेर निघलो. एक वर्ष नाही 6 महिने सोबत राहिलो. वापस नशा गेला. वापस मग घरच्यांनी घरचे काही नाही, घरचे बोलत राहिले, घरचे आज बी बोलते. आपलं ऐकायचं काम एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. म्हणून देवाने 2 कानं दिले आपल्याला. इकडून हवा घ्यायची, इकडून सोडून द्यायची. या असा विषय आपला. एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडायचं. हे भोगणारे किती भोगते असे. हाती चले बाजार और कुत्ते भोगे हजार. हे असे कुत्ते असते ते भोगणारे. ज्यांची ताटाची लायकी ना त्यांना कधीच असं डोक्यावर बसवा नाही. कळलं का? चलो दोस्तों, आज के लिए इतना काफ़ी था. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. जय हिंद. राम राम भाई सभी को.